त्यानंतरचा पुढचा कार्यक्रम सुरू होतो. भजन मंडळी भजन सुरू करा.
द्वादशाध्याय द्वादश विभिन्न पुराणाची श्लोक संख्या आणि श्रीमद भागवताचा महिमा सूत जमंतात ब्रह्मदेव वरुण इंद्र रुद्र आणि मरुद्गण दिव्य स्तोत्राने यांची स्तुती करतात. साम गायन करणारे ऋषी अंग पद क्रम तसेच उपनिषदार्थ वेदांच्याद्वारे यांचे गायन करतात. योगी ध्यानाच्या वेळी निश्चय झालेल्या मनाने यांचे दर्शन घेतात आणि देव दैत्य सुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणत नाही त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो. यांनी भगवंतांनी कच्चे उदाहरण केले होते आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदिराचे रवीसारखा फिरत होता. त्यावेळी मंदिराच्या पहाडाच्या टोकाने खाजवल्यामुळे ज्यांना झोप आली त्यावेळी त्यांचे श्वासोश्वास वायू तुमचे रक्षण करो. त्यावेळी त्यांच्या श्वासाच्या वायूमुळे ती समुद्राच्या पाण्यामध्ये खळबळ मारली. त्या संस्काराच्या खुणा आधी शिल्लक आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची सतत किनाऱ्यावर लाटांच्या रूपाने एक चालू झाली आहे.
ती अजूनही थांबत नाही. आता पुराणाच्या वेगवेगळ्या लोकसंख्या यांची बेरीज श्रीमद भागवताचा प्रतिपाद्य विषय आणि त्यांचा हेतू हा ग्रंथ, दान देण्याची पद्धत, दान आणि पठण इत्यादीचा महिमा सुद्धा येईल. ब्रह्मपुराणामध्ये 10,000, पद्मपुराणामध्ये 55,000, श्री विष्णू पुराणामध्ये 23,000 आणि शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. श्रीमद भागवतामध्ये 18,000, नारद पुराणामध्ये 25,000, मार्कंडेय पुराणामध्ये 9,000, तसेच अग्नि पुराणामध्ये 15,400 श्लोक संख्या दिली आहे. भविष्य पुराणाची लोकसंख्या 14,500, ब्रह्मगद्य 18,000 श्लोक संख्या, लिंग पुराणाची 11,000 लोकसंख्या, वराह पुराणाची लोकसंख्या 24,000, स्कंद पुराणाची 81,100 आणि वामन पुराणाची 10,000 संख्या आहे. कर्म पूर्व पुराण ही 17,000 श्लोकांचे आणि मत्स्य पुराण 14,000 श्लोकांचे आहे. गरुड पुराणामध्ये 19,000 श्लोक आणि ब्रह्मांड पुराणामध्ये 12,000 श्लोकांचे आहे. अशा प्रकारे सर्व पुराणातील श्लोक संख्या 4 लक्ष आहे. त्यापैकी श्रीमद भागवत 18,000 श्लोकाचे आहे. श्रीमद भागवत भगवान विष्णूने आपल्या नाभी कमळात असलेल्या व संसारामध्ये भेटी झालेल्या ब्रह्मदेवाला कृपापूर्वी सांगितले. त्यांच्या सुरुवातीला मध्ये शेवटी वैराग्य उत्पन्न करणाऱ्या पुष्कळ कथा आहेत. भगवान श्रीच्या ज्या लीला कथा या पुराणामध्ये आहेत त्या अमृत स्वरूप असून सत्पुरुष आणि देवाने आनंद देणाऱ्या सर्व वेदांताचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकरूपता, अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणे व त्याचे फल म्हणजे मोक्ष. श्रीमद भागवताचा विषय तोच आहे. जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद भागवताचे स्वर सिंहासनावर दान करतो त्याला परमगती प्राप्त होते. जोपर्यंत सर्वश्रेष्ठ श्रीमद भागवत पुराणाचे दर्शन होत नाही तोपर्यंत संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणे शिकून दिसतात. हे श्रीमद भागवत सर्व वेदांताचे सार आहे. या रसामृतामध्ये रसामृताचे पान करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही पुराणामध्ये मत नाही. जशा नद्यामध्ये गंगा, देवतामध्ये विष्णू, वैष्णवामध्ये श्री शंकर सर्वश्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व पुराणामध्ये श्रीमद भागवत हे सर्वोत्तम श्रेष्ठ आहे. हे ऋषींनो सर्व क्षेत्रामध्ये जशी काशी सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व पुराणामध्ये श्रीमद भागवत सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ पुराण आहे. श्रीमद भागवत हे सर्व दृष्टीने निर्दोष पुराण वैष्णवाला अत्यंत प्रिय आहे. या पुराणामध्ये जीवनमुक्त परमोक्षाच्या अद्वितीय तसेच मायेपासून पूर्णतः अलिप्त अशा ज्ञानाचे वर्णन केले आहे. यानंतर सर्व कर्मापासून अत्यंतिक निवृत्ती ही ज्ञान, वैराग्य, भक्ती यांनी युक्त अशी आहे. जो याचे भक्ती श्रवण, पठण, मनन करतो तो मुक्त होतो. हा अजोड ज्ञानरूप दिवा सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला, नंतर ज्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने श्रीनारायणाला, हरिनारायणाच्या रूपाने व्यासांना, व्यासानंतर ज्यांनी व्यास रूपाने योगींद्र सुखदेवांना आणि सुखदेवांच्या रूपाने दयाळू परीक्षितला उपदेश केला. त्या परमशुद्ध माया मनापासून रहित शोकरहित अविनाशी परमसत्य स्वरूप परमेश्वर आहे. आम्ही ध्यान करतो. आम्ही या सर्वसाक्षी भगवान वासुदेवाला नमस्कार करतो. ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवा त्यांचा उपदेश केला त्याला योगीराज ब्रह्मसूत शुकदेवाला नमस्कार असो. ज्यांनी हे महापुराण ऐकून संसार सर्पाने दंश केल्या परीक्षेला मुक्त केले. हे देव देवा प्रभो ज्या अति आपणच आमचे पालन करते आहात म्हणून आपणच आता आमच्या अशी कृपा करा की प्रत्येक जन्मात आपल्या चरण कमलावरच आमची भक्ती राहो. ज्या भगवंताच्या नामाचे संकीर्तन सर्व पापे सर्व दैव नष्ट करते आणि ज्या भगवंताच्या चरणाला वंदन केले असता सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतात. या परमतत्व स्वरूप श्री हरिना श्री कृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. इति श्रीमद् भागवत महापुराणे परमोक्षा संहिता द्वादश संधे त्रयोदशाध्याय. हरे नमः हरे नमः हरे नमः हरि ओम.